तर अजित पवारांना श्रद्धांजली वाहताना उद्धव ठाकरेंनी सरकारला कोणता टोला हाणला बघूया। अजितदादांच्या बद्दल म्हणायचं झालं तर दोन सकाळ अशा होत्या, त्यातली एक सकाळ ही महाराष्ट्राला त्यांच्या कृतीने धक्का देणारी होती आणि दुसरी सकाळ ही महाराष्ट्राला चटका देणारी होती, अंतःकरणाला चटका देणारी होती। आम्ही कधी एकत्र येऊ असं आम्हाला वाटलं नव्हतं, हे जे मी आपल्याला सांगितलं त्यावेळेला साहजिकच आहे, दोन्ही पक्ष हे राजकीयदृष्ट्या एकमेकाच्या विरोधात होते। एकत्र आलो, अनपेक्षितपणाने एकत्र आलो आणि एकत्र आल्यानंतर साहजिकच आहे की मनामध्ये एक नाही म्हटलं तरी अडी होती, पण जसजसं कामकाज सुरू झालं तेव्हा मला कळलं आणि ती भावना आजही माझ्या मनात कायम आहे, ती नेहमी कायम राहील की अजितदादांसारखा एक भरोसेमंद, उत्तम, दिलदार, केवळ सहकारीच नव्हे तर मित्र मी गमावला। आता माणसं असताना त्यांचं महत्त्व कळत नाही, माणसं गेल्यानंतर कळून उपयोग नसतो। अलीकडच्याच काळामध्ये अजितदादांचं एक वक्तव्य आहे की ज्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटीचे घोटाळे केले त्यांच्यासोबत ते आज सत्तेत आहेत। हे मी का सांगतोय की एखादी व्यक्ती असते तेव्हा तिला आपण जीव नकोसा करतो, एवढं इतपत त्याला बदनाम करतो की नको तो जीव, आणि मग तोच आपल्यातनं गेल्यानंतर तो अचानक आपलासा वाटायला लागतो। मला असं वाटतं की या निमित्ताने आपण सगळेजणांनी एक मर्यादा पाळण्याची गरज आहे। कोणाला किती बदनाम करायचं, आयुष्यातून खरंच किती उठवायचं, तोही माणूसच आहे। अजितदादांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ते कधी खचून नाही गेले। एखादा दुसरा माणूस असता तर तो खचून गेला असता। दुर्दैवाने अपघातात त्यांचं निधन झालं, एखादा खचलेल्या मनाचा असता तर त्यांनी खरोखर जीव दिला असता। हे राजकारण किंवा ही संस्कृती आपल्या महाराष्ट्राची नाहीये। ठीक आहे, एखादा माणूस चुकतो, पण तो चुकल्यानंतर खरंच तो चुकलाय का ह्याची सुद्धा एक खातरजमा करण्याची गरज असते। जेव्हा लॉकडाऊनमध्ये मंत्रालय बंद होतं आणि जवळपास अर्थचक्र थांबते की काय अशी परिस्थिती होती, त्याही वेळेला या माणसाने कसा काय तो समतोल साधला, कोणती योजना बंद पडू न देता महाराष्ट्राचं अर्थचक्र सुरू ठेवलं। हे फार एक त्याला एक कसब लागतं, कौशल्य लागतं, जे अजितदादांकडे होतं। एका मोठ्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची ओळख निर्माण करणं हे फार अवघड असतं। काही जणांना आयुष्यभर वृक्षाच्या सावलीत राहावं लागतं, वृक्षाच्या सावलीचा आधार घ्यावा लागतो, पण काही जण असे असतात की त्या वृक्षाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची एक ओळख निर्माण करतात, त्यातले एक अजितदादा होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।